एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। पुण्याच्या भोर तालुक्यात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। या गारांमुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाले। साताऱ्यात झालेल्या गारांच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं। तर साताऱ्यात रस्त्यावर गारांचा सडा पडला होता। तिकडे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गारपिटीने हाहाकार माजवलाय। निफाड पाठोपाठ सटाणा, बागलाण, मुल्हेर आणि चांदवडच्या अनेक भागात वादळी वारा जोरदार गारपिटीने झोडपून काढलं। तर पैठण शहरासह ग्रामीण भागात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने मोठा तडाखा दिलाय। या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडमध्ये काल दुपारच्या सुमारास काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली। बीडमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि या पावसाने आंबा बागेसह भाजीपाला पिकांना देखील मोठा फटका बसलेला आहे। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर निफाड तालुक्यात जोरदार पावसासोबत तुफान गारपीट झाली, तर वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास पाऊस आणि गारपिटीने निफाडसह झोडपून काढलं। धुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढलं। धुळे आणि साक्री तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर ही काही दृश्य आहेत। महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीट झालेली आहे। अवकाळी पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पिंपरी, बीड, निफाड आणि धुळ्यातली ही दृश्य आहेत।